नमस्कार. स्वतःला प्रत्येक क्षणाला नव्याने घडविण्याच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सिरीज ओके, दृकश्राव्य मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणजेच दृकश्राव्य मी डोळ्यांनी दिसते आहे आणि आपल्याला कानांनी माझा आवाज पण ऐकायला येत आहे. दृकश्राव्य माध्यम. मला मराठी प्रचंड आवडतं आणि मी मराठी असल्याचा मला खूप सारा अभिमान आहे आणि माझी मातृभाषा माझं सामर्थ्य आहे. थँक्यू सो मच. आपण माझ्या व्हिडिओजना खूप छान लाईक करत आहात. माझे व्हिडिओज आपल्याला आवडत आहेत. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेल या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी. थँक्यू सो मच. आज मी एका खूप साऱ्या हॉट मुद्द्यावरती आपल्यासोबत बोलणार आहे. गरमागरम मुद्दा पैसों का जो खूप गरमागरम मुद्दा आहे. तर लहानपणापासून पैशासंदर्भात आपली विश्वास प्रणाली घडत जात असते. आपण खूप साऱ्या गोष्टी पैशांबद्दल ऐकल्या असणार आणि त्यातल्या काही गोष्टी मी आता आपल्याला सांगणार आहे. तर मी पण बऱ्याचदा ऐकलेल्या गोष्टी, पैसे काय झाडाला लागतात काय, इतके सहज नाही मिळत पैसे. पैसे करण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आणि खूप सारी मेहनत करायला लागते. आपल्या लहानपणात आपण कोणत्या गोष्टी ऐकल्या आहेत ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवाल. आणि आता जेव्हा आपण असं ऐकतो की पैसे कमवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर कष्ट घ्यावे लागतात, मग आपण ठरवतो ठीक आहे, मी मेहनत घ्यायला तयार आहे, मी भरपूर कष्ट करायला तयार आहे, मला भरपूर सारे पैसे पाहिजे आहेत. कारण आपल्याला पैशांची आवश्यकता असते छान छान कपडे घ्यायला, छान छान आपले स्वप्न पूर्ण करायला, जगभर फिरायला, शिक्षण घ्यायला, आपल्या गरजा पूर्ण करायला, आपले कुटुंब चालवायला, सर्वच गोष्टींसाठी पैसे लागत असतात. आणि मग आपण तसं ठरवतो. म्हणजे जेव्हा आपली विश्वास प्रणाली बनते की मला पैसे कमवण्यासाठी भरपूर मेहनत करायची आहे, मग तेव्हा आपण मेहनत करतो. है ना. मग आपल्याला मेहनत करण्याचं हे सत्र असं जातं फिरवल्यासारखं चालू राहतं. आपण मेहनत करतो, पैसे खर्च करतो, परत मेहनत करतो, परत पैसे खर्च करतो आणि हे मेहनतीचं सत्र सुरू राहतं. कारण आपली बालपणापासून ही विश्वास प्रणाली बनली आहे म्हणून. पण अशीही शक्यता असू शकते ना की आपल्यातील एखादी कौशल्यपूर्णता आपल्याला इतरांपर्यंत पोचवता येत असेल, है ना, आणि त्या कामाचा आपल्याला आनंदही मिळतोय, ते आपल्याला आवडतंय, त्यामुळे आपल्या जीवनात उत्साह पण निर्माण होतोय. उदाहरणार्थ मला आपल्या सर्वांसोबत बोलायला आवडतं. आजपर्यंत मी ही जी शिकलेली छान माहिती आहे ती आपल्या सर्वांपर्यंत सहजतेने पोचवायला आवडते. आणि हो सकता है मेरा चैनल मोनेटाइज हो जाए, कुछ भी हो सकता है. आणि मला फक्त आपल्याशी बोलण्याचे आणि जे काम मला खूप जास्त आवडत आहे त्याचा आनंद मिळण्याचे पैसे मिळू लागले तर पॉसिबिलिटी आहे ना. होय, नक्कीच. आणि म्हणून आपल्या वडीलधाऱ्यांकडून आपण हे जे काही शिकलो आहोत की पैसा हाताचा मैल आहे, आणि कुणाला आवडेल ना आपले हात मैला करायला, कुणालाच नाही आवडत. आपल्याला स्वच्छ पारदर्शक राहायला आवडतं, किंवा हे तर सत्यच आहे. आणि जेव्हा पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत पडते, खूप कष्ट पडतात आणि आपली विश्वास प्रणाली तशी निर्माण होते आणि आपण त्याच माइंडसेटमधून वर्क करतो. सो आपल्याला आपली मनस्थिती छान बदलता यायला पाहिजे. आपल्याला आपल्या पुढच्या जनरेशनला काय शिकवायचं आहे की पैसे कमावणं इतकं कठीण नाही आहे. इनफॅक्ट पैशांबद्दल आपल्याला त्यांना काहीही नाही सांगावं लागणार आहे. आपण कौशल्यपूर्णता विकसित करूया, आपल्याला ज्या कामातून आनंद मिळतोय ते काम छान मनापासून करूया आणि नैसर्गिक सहजतेने आपल्याकडे पैसे येऊ शकतात. साधारण 3 ते 4 वर्षांपूर्वी माझा पण हाच समज होता की पैसे कमवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. आणि मग माझं शिक्षण, त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण, आणि मग मी काम करायला सुरुवात केलेली. आणि ॲक्च्युली मी खूप मेहनत करायचे, खूप जास्त मेहनत करायचे. माझं तसं
शिक्षण माध्यमिक शालेय शिक्षण कसाराच्या माध्यमिक मुलींच्या शाळेमध्ये झालेलं मोफत. नंतर जी.व्ही. खाडे विद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी जी.व्ही. खाडे विद्यालयामध्ये शिक्षण घेताना मला टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चिल्ड्रन हेल्प डॉक्टर श्रीकांत सर्वगोड सर यांची संस्था, या संस्थेने खूप जास्त मदत केलेली. आणि जेव्हा मी माझं विद्यालयीन शिक्षण घ्यायला KEM हॉस्पिटलला गेले तर त्यावेळेला मला स्कॉलरशिप मिळालेली आणि मला तिकडे पैसे खर्च करायला नव्हते लागले. खूप सहजतेने माझं शिक्षण झालेलं. त्यानंतर मला महाविद्यालयीन शिक्षण घेताना पैसे पाहिजे होते आणि माझ्याकडे ते नव्हते. तर KEM हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टर मणूभाई कोठारी सरांनी आणि तिकडे असणारा स्टाफ म्हणजेच आरती मॅडम, मटकर सर, नेहा मॅडम आणि साक्षी मॅडम यांनी मला खूप सारी मदत केलेली माझ्या शिक्षणाचे पैसे अरेंज करायला. प्रत्येक वर्षाची फीस तेव्हा 33,000 रुपये होती आणि हे पैसे मला त्यांच्या मदतीने मिळालेले. सो आय एम दॅट मच लकी गर्ल. खूप नशीबवान आहे मी आणि या सर्वांचे मनापासून आभार. त्यानंतर मला कळलं, मग मी जॉब सुरू केला. छान मला पैसे मिळायला लागले माझ्या कामाचे. नंतर मग छान लग्न झालं माझं आणि कळायला लागलं की अरे पैसे सर्व नाही, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, पण आपल्याकडे माणसंही आहेत, पण आतमध्ये एक पोकळी जाणवते आहे आपल्याला. तर ही पोकळी का जाणवते? कारण आपल्या असण्यातून आपल्याला समाधान मिळत नसतं. म्हणून आपण कौशल्यपूर्णतेने व्यक्त होत आहोत का? आपल्या कामाचा आपल्याला आनंद मिळतोय का? आपल्या कामातून आपल्याला समाधान मिळतंय का? हे सगळे प्रश्न समोर निर्माण होत होते माझ्या. आणि मग त्यामुळे मी ठरवलं की आता आपल्याला पुन्हा एकदा नव्याने शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. आणि मग माझ्या एक कोच आहेत पंजाबच्या रमानदीप कौर अरोरा, यांच्याकडनं मी छान आध्यात्मिक शास्त्राचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मला जवळपास 2-3 लाख रुपयांचा खर्च आला. तेव्हा माझ्याकडे तेवढे सेविंग होते आणि मला खूप छान वाटलं की या पैशांचा उपयोग खूप छान झाला. माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल निर्माण झाला आणि मला कळलं की मला अजून जास्त काहीतरी शिकायचं आहे. यावेळेला माझ्या दिल्लीच्या कोच, दिल्लीला ज्या आहेत श्री डेमला, तर त्यांचे जे कोच आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत आणि गॅरी डग्लास, डॅन हे त्यांचे कोच आहेत आणि यांनी जे माहिती आणि जे शिक्षण निर्माण केलं आहे ते प्रचंड वेगळ्या लेवलचं आहे आणि मला हे शिकायचं होतं. माझ्याकडे पैसे नव्हते, स्वतःचे सेविंग्स काहीच उरलेले नव्हते आणि आज हा हॉट टॉपिक डिस्कस करताना मी माझ्या पर्सनल लाईफचा व्हेरी हॉट टॉपिक शेअर करत आहे. तर मला 2 लाख रुपयांची आवश्यकता होती आणि मग मी हजबंडला म्हणाले की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला 2 लाख रुपये पाहिजे आहेत. तुम्ही मला लग्नामध्ये जे गोल्डचं मंगळसूत्र गिफ्ट केलेलं आहे ते मी विकणार आहे. आणि कोणीही म्हणेन की ही मुलगी वेडी झालेली आहे, हिला फक्त शिक्षण घ्यायचं असतं, बाकी काहीच माहिती नाही आहे. पण हजबंड मला म्हणाले ठीक आहे, तुला जे करायचं ते तू करू शकतेस. त्यांनी माझ्या कोणत्याच गोष्टीला कधीच विरोध केलेला नाही आहे आणि माझ्यासाठी ते एक्झॅक्टली माझ्यावर विश्वास दाखवण्या इतकं आहे. सो त्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवलेला आहे आणि हेच माझ्या यशाचं रहस्य आहे की मी आज ही सर्व माहिती इतक्या सहजतेने आपल्या सर्वांपर्यंत पोचवत आहे. आता संधी मिळालीच आहे तर मी मनापासून माझ्या हजबंडचे आपल्या सर्वांच्या समोर आभार मानेन, कारण मी कधीच त्यांना थँक्यू म्हणाली नाही आहे. त्यांनी जी माझी छान साथ दिलेली आहे त्याकरता तर मी मनापासून थँक्यू म्हणेन की तुम्ही नेहमीच मला, माझ्या हजबंडला हजबंडने नेहमीच मला छान साथ दिली आहे. आणि डेफिनेटली हे पैसे जेव्हा मी पाऊल उचललं त्यानंतर मला खात्री होती की माझ्या या शिक्षणाचा मला छान उपयोग होणारच आहे, इतरांनाही होणार आहे आणि माझी प्रगती होत राहणार आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा माझ्यासाठी छान माझ्या आवडीचं मंगळसूत्र बनवलं देखील. सो शिक्षण फक्त पैसे खर्च करणं आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घेणं, पुन्हा आपल्याला विकसित करण्याचं हे एक साधन असतं शिक्षण. तर थँक्यू सो मच की मला माझ्या हजबंड, तुम्ही मला नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल थँक्यू, मनापासून आभार. आणि आता
पुन्हा आपला हॉट टॉपिक, गरमागरम मुद्दा. तर आपल्याला आपल्या आई-वडिलांनी, वडीलधाऱ्या माणसांकडून हे जे काही गोष्टी ऐकायला मिळालेल्या असतात, त्यानुसार आपली विश्वास प्रणाली घडलेली असते आणि आपण तेच जीवन पुन्हा पुन्हा जगत असतो. जर आपल्याला जीवन नव्याने अनुभवायचं असेल तर थोड्याफार प्रमाणावरती असे रिस्क घ्यावे लागतात. आता आपली ही विश्वास प्रणाली आपल्याला बदलता येणं आणि त्याच्यानंतर एक सर्वात जास्त कन्फ्युजन आणि विरोधाभास आपल्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीने निर्माण केला असेल तर तो मुद्दा किंवा ती गोष्ट अशी आहे की पैसे खूप महत्त्वाचे नसतात, माणुसकी महत्त्वाची आहे. पैशाला इतकं महत्त्व नाही द्यायचं. पैसा काय आहे, आज आहे उद्या नाही, हाताचा मैल आहे, वगैरे वगैरे. या गोष्टींमुळे आपल्या मनाची द्विधा मनस्थिती निर्माण होते. नेमकं काय करू, पैसे की व्यक्ती की माणुसकी? तर याच्या मागे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मी सुरुवातीपासूनच आपल्याला सांगत आलेले आहे की आपण ऊर्जेचा अनंत अमर्याद स्रोत आहोत आणि ही जाणीव शक्ती आपली दृढ असेल आणि त्यावर पूर्ण विश्वास असेल तर डेफिनेटली ऊर्जेच्या या अनंत अमर्याद स्रोतासाठी पैशापेक्षा महत्त्वाचं असतं दुसरं अस्तित्व, दुसरी व्यक्ती, दुसरी ऊर्जा. ओके. आणि म्हणून जेव्हा आपण ऊर्जेचा अनंत अमर्याद स्रोत आहोत, ही आपली रिॲलिटी आहे, त्यावेळेला ऊर्जा हाच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण घटक बनतो. आणि जेव्हा या ऊर्जेच्या अनंत अमर्याद स्रोताने आपल्याला अनंत अमर्याद स्रोताने पृथ्वीवर येऊन हे शरीर धारण केलं आहे, तर या शरीराच्या अनेक गरजा आहेत. आपल्याला छान छान कपडे घालायचे असतात, छान जेवण करायचं असतं, आपले काही स्वप्न असतात, जगभर फिरायचं असतं. तर हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कधी ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं, छान फेशियल करायचं असतं, कधी स्पामध्ये मसाज करून घ्यायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या हाऊसमाऊस आपण पूर्ण करण्यासाठीच पृथ्वीवर आलेलो आहोत. तर म्हणून आता मनामध्ये हे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन न ठेवता पैसे आपल्याला का कमवायचे असतात आणि आपण या सगळ्या गोष्टींमध्ये का अडकून आहोत, का गुंतलेलो आहोत, हा सगळा गुंता क्लिअर करण्यासाठी मी आजचा हा छान व्हिडिओ बनवला आहे. आणि होपफुली माझा हा मुद्दा आपल्या सर्वांपर्यंत सहजतेने पोचला असेल. आपण छान शांततेने माझं म्हणणं ऐकलं आहे, त्याकरता आपले मनापासून आभार. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण ऊर्जेचा अनंत अमर्याद स्रोत आहोत. आपल्यासाठी सर्व काही सहज आहे, शक्य आहे. आणि ही वैभव संपन्नता, हे पृथ्वी, हे सर्व आपल्याला आनंद घेण्यासाठी मिळालेलं आहे. अडकून राहून, गुंतून राहून, मनाचा गोंधळ करून विरोधाभासात जीवन अनुभवण्यासाठी नाही. आपल्याला काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचाराल. थँक्यू.